प्रयत्न केला नाही, त्यांनी करू द्या ना. आमची केस खोटी आहे, फायर खोटा आहे, फायर अर्ज नाही, अर्ज नाही. आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्या कारवाई करू. सरकारी कामात आड करायला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटू द्या त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन. साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट पोलीस साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं. बरं आम्हाला सांगा, सीआयडी तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं? सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. विके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केल्यानं त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. काय आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही, घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर फ्री केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा एफआयआर घ्या, सीआयडीला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का सर? सीआयडीचा मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून VSR ला वाचवत आहे. VSR ला म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSR च्या विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवा. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करत? 5 लोकांच्या मृत्यूची आमची प्रयत्न केला नाही, त्यांनी करू द्या ना. आमची केस खोटी आहे, फायर खोटा आहे, फायर अर्ज नाही, अर्ज नाही. आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्या कारवाई करू. सरकारी कामात आड करायला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटू द्या त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन. साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट पोलीस साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं. बरं आम्हाला सांगा, सीआयडी तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं? सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. विके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केल्यानं त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. काय आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही, घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू, हे 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर फ्री केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा एफआयआर घ्या, सीआयडीला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का सर? सीआयडीचा मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून VSR
म्हणून VSR वाचवताय. केलं ना तक्रार समिती? VSR म्हणून वाचवताय आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSR विरोधात FIR घेत नाही, मग तुम्ही सुद्धा नाही, वाचवताय. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करतं? 5 लोकांच्या मृत्यूची आमची SR झाली, आमच्या एवढं मृत्यू. बाकी